नमस्कार. अकस्मात मराठी हॉरर स्टोरीजमध्ये तुमचं स्वागत आहे. आज पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी एक अद्भुत, अलौकिक आणि रहस्यमय अशी कथा घेऊन आली आहे. पण कथेला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सोबतच बेल आयकॉनवर देखील क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन आणि थरारक कथांचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील. माफ करा, पण इथे येण्याआधीच यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. कदाचित यांना सलग 2-3 वेळानं हृदयविकाराचा झटका आला असणार, त्यामुळं यांचा मृत्यू झाला असावा. एवढं बोलून डॉक्टर साहेब आम्हाला म्हणाले, तुम्ही यांना घेऊन जाऊ शकता. म्हातारीचं वय जवळपास 80 असावं. त्यामुळं आम्हाला फारसं काही वाटलं नाही, कारण त्यांनी त्यांचं जीवन जगून घेतलं होतं आणि आमच्यासारख्या किड्यामुंगींचं मरण त्यांच्या नशिबात नव्हतं. बापरे, आता काय करायचं? आता हिला कसं घेऊन जायचं? मला तर जाम टेन्शन आलंय राव. संपत तोंडवरचा घाम पुसत म्हणाला. डॉक्टर म्हणाले, थोडं थांबायला लागणार. ॲम्ब्युलन्स यायला अजून वेळ लागेल बहुतेक. तुम्ही यायच्या आधी जस्ट एकाला घेऊन गेलेत तालुक्याच्या ठिकाणी. आता आम्हाला अजूनच टेन्शन आलं. उन्हाळ्याचे दिवस होते, दिवसा गरमी आणि रात्री थंडी अशी परिस्थिती होती. आमच्या मामाचं गाव तसं एकदम खेडेगाव होतं. अजूनही तिथे बस किंवा मोठी वाहने जात नाहीत, कारण गावात जायला मोठा घाट उतरून जावं लागतं. त्यामुळं मोठी वाहनं तिथं जाऊ शकत नाहीत. गावात फक्त रिक्षा आणि दुचाकी यांचा वापर केला जातो. मे महिना म्हटल्यावर लग्नसराईचे दिवस. तरुण पिढी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या नादात. कधी कुणाचं भाग्य उजळेल काय माहीत. भाग्य की दुर्भाग्य हे अजूनपर्यंत कोणी सांगू शकलं नाही. म्हणतात ना, शादी का लड्डू खाए वो पछताए आणि जो ना खाए वो भी पछताए. गाव म्हटलं की लग्न 2-3 दिवस चालायचं आणि त्यात गावच्या पोलीस पाटलांच्या पोराचं लगीन म्हणजे अजून थाटामाटात. त्या गावाकडची एक प्रथा होती की लग्न झाल्यानंतर ज्या घरात लग्न असायचं त्याच्याच घरात रात्री भजनाचा कार्यक्रम असायचा, जो रात्री 2-3 वाजेपर्यंत चालायचा. लग्न वगैरे मोठ्या धामधुमीने झाले. 2-3 दिवस सगळी देवदेवस्त फिरून झाली. आता राहिलं होतं ते भजन. दिवस ठरला रविवारचा. भजन सुरू व्हायला जवळपास रात्रीचे 9 वाजले असतील. सगळे गावकरी मंडपात जमले होते. रात्रीचे जवळपास 11 वाजले असतील. भजनाचा कार्यक्रम ऐन रंगात आला होता. तेवढ्यात अचानक एका कोपऱ्यात दंगा सुरू झाला. सुरुवातीला आम्हाला वाटलं की कुणाची तरी भांडणं सुरू आहेत. तिथे गडबडीने गेल्यावर समजलं की पवारांच्या म्हातारीला हृदयविकाराचा झटका आलाय. मांडवात एकच गोंधळ उडाला. प्रत्येकजण पुढे येऊन काय झालंय ते बघत होता. तेवढ्यात कुणी तरी म्हटलं, अरे हिला पटकन दवाखान्यात न्यायला पाहिजे. तसे सगळेजण बाजूला गेले. गर्दीला बाजूला सारत माझा मामेभाऊ पुढे आला आणि सोबत त्याने संपतला घेऊन म्हणाला, ए संप्या, रिक्षा काढ पटकन. तसं संपत पळत जाऊन रिक्षा घेऊन आला. म्हातारीला रिक्षात घेऊन सगळे शहराच्या दिशेने निघाले. जवळपास 1 तास तरी लागणार होता. शिवाय रस्ता घाटाचा असल्यामुळे अजूनच सावकाश जावं लागणार होतं. म्हातारी अधूनमधून झटके देत होती. इकडे दादा रिक्षा चालवत होता आणि संपत त्या म्हातारीला सावरत होता. अचानक म्हातारी गप्प झाली. त्यावर संपत म्हणाला, बाबा, म्हातारी गप्प झाली रे, रिक्षा पळव जरा लवकर. जवळपास 1 तासाने रिक्षा हॉस्पिटलच्या दारात पोहोचली. तसे एक रुग्णवाहिका आम्हाला घासूनच भोंगा वाजवत कुठेतरी निघून गेली. रात्रीच्या वातावरणात तो आवाज अजूनच धडकी भरवणारा होता. आम्हाला दारात बघताच 2 वॉर्ड बॉय आमच्या दिशेने आले आणि सोबत स्ट्रेचर घेऊन त्यांनी म्हातारीला त्यावर झोपवलं. डॉक्टर पळतच पुढे आले आणि त्यांनी म्हातारीला तपासून सांगितलं, माफ करा, पण म्हातारी इथं येण्यापूर्वीच गेली आहे. आमच्या मागोमाग दुचाकी घेऊन 2 जण आले होते. त्यांना आल्या आल्या कळालं की म्हातारी गेली. आता रात्रीचे 12:30 झाले होते.
आणि रुग्णवाहिका येण्याची काही लक्षणं दिसत नव्हती. तसं त्यांच्यातला एक जण म्हटला, आम्ही गावात जाऊन सगळ्यांना सांगतो आणि अंत्यविधीच्या कार्यक्रमाची तयारी करून घेतो, तुम्ही आवरून या. तसा संपत त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत राहिला. त्यांच्या गाडीची हेडलाईट आता हळूहळू दिसेनाशी झाली. पप्या, आता काय करायचं? हिला कसं घेऊन जायचं? संपत घाबरतच म्हणाला. यावर दादा म्हणाला, तू त्या म्हातारीला घेऊन मागे बस, मी रिक्षा चालवतो. 2 वॉर्डबॉयच्या मदतीने त्यांनी म्हातारीला रिक्षात बसवले आणि रिक्षा आता गावच्या दिशेनं निघाली. शहराचा रस्ता संपत होता आणि आम्ही आता घाटाच्या रस्त्याला लागलो होतो. सगळीकडे अंधार पसरला होता. रिक्षा असल्यामुळे सगळं थंड वारं अंगाला झोंबत होतं. काय रे पप्या, अजून किती वेळ लागणार आहे आपल्याला? का रे, मागे बसून घाबरायला झालं का? दादा हसतच संपतला म्हणाला. तुला काय जातंय पुढे बसून रिक्षा चालवायला? इथं प्रेताला पकडून माझी हालत काय झाली आहे ते तुला काय सांगू? संपत वैतागत बोलला. रस्त्यावर फक्त रिक्षाच्या हेडलाईटचा प्रकाश पडत होता. असं वाटत होतं की आम्ही कुठल्या तरी अंधाऱ्या गुहेत आमची रिक्षा घेऊन जात आहोत. जसं जसं पुढे जात होतो तसं तसं मागे अंधार पडत होता. असं वाटत होतं की कुठला तरी राक्षस आपल्या मोठ्या तोंडात किळत आहे. पप्या, बापरे, काय होतं ते? संपत घाबरतच म्हणाला. अरे भित्र्या, मुंगूस होतं ते, कशाला पण घाबरतोस राव तू? दादा मस्करी करत म्हणाला. अजून गावात पोचायला जवळपास अर्धा-पाऊण तास लागणार होता. इतक्यात रिक्षा झटके देत थांबली. काय रे, काय झालं आता हिला? दादा वैतागतच बोलला. पेट्रोल संपले का रे बाबा? संपत घाबरत म्हणाला. नाही रे, सकाळी 200चं तेल टाकलंय, दादा बोलला. तू थांब आताच, मी बघतो उतरून. दादा खाली उतरून सगळं चेक करत होता, पण कुठेच काही बिघाड त्याला दिसत नव्हता. इकडे संपत डोक्याला हात लावून बसला होता. काय पाप केलं होतं म्हणून हे असलं काहीतरी आमच्या पदरात पडलंय राव, असं तोंडातल्या तोंडात तो पुटपुटत होता. इतक्यात त्याला जाणवलं की त्या म्हातारीच्या शरीरात थोडीशी हालचाल जाणवली. तसा तो एकदम दचकला आणि एकटक त्या म्हातारीच्या प्रेताकडे पाहू लागला. पुन्हा जरा हालचाल झाली, पुन्हा तो घाबरला. तसं रिक्षा हालू लागली आणि संपतची भीतीनं गाळणच उडाली. तो काही बोलणार इतक्यात त्याला कळले की रिक्षा पप्पू दादा हलवत होता. तसा त्याचा जीव भांड्यात पडला. रिक्षा चालू झाली तसा पप्पू दादा रिक्षात पटकन बसला. तसं अचानक संपतला जाणवलं की त्याच्या मांडीवर काहीतरी थंडगार स्पर्श होत होता. त्याने घाबरत खाली पाहिलं तर त्याला दिसलं की त्याच्या मांडीवर त्या म्हातारीचा हात होता. ते पाहून तो जोरात ओरडला आणि म्हणाला, पप्पू, रिक्षा थांबव पटकन. तसं दादाने पटकन रिक्षा थांबवली आणि चिडून म्हणाला, काय झालं रे? तसं संपत खाली उतरला आणि म्हटला, मला काहीतरी विचित्र वाटत आहे इथे, मी पण तुझ्याजवळ येऊन बसतो. हा ये बाबा, तू चालव, दादा म्हटला. नको नको, चालव तूच, मी फक्त तुझ्या बाजूला बसतो, संपत रडकुंडीला येत बोलला. दोघं पण आता पुढे बसले होते आणि रिक्षा मजल दर मजल करत पुढे चालली होती. घाट उतार असल्यामुळे रिक्षा फार हळू चालवावी लागत होती. प्रत्येक वळणावर असं वाटत होतं की कुठेतरी झाडांवर पाय सोडून बसला आहे, तर कुठेतरी कोण आपल्याला झाडाच्या आडून बघत आहे. अंधारात रिक्षाच्या हेडलाईटच्या प्रकाशात झाडांच्या फांद्यामुळे तयार होणाऱ्या सावल्या वेगवेगळे आकार घेत होते. आजूबाजूच्या वातावरणामुळे संपत अजूनच घाबरत होता. एका वळणावर दादाला असं वाटलं की कोणीतरी त्याच्या खांद्यावर हात ठेवला आहे आणि हळूहळू तो हात त्याच्या मानेकडे जात आहे. सुरुवातीला त्याला वाटले की तो हात संपतचा आहे, म्हणून त्यानं त्याकडे दुर्लक्ष केलं. बोलता बोलता त्याचं लक्ष संपतकडे गेलं आणि त्याच्या लक्षात आलं की संपतचे दोन्ही हात पुढे आहेत. आता त्याला दरदरून घाम फुटला. मागे वळून पाहायचं त्याचं धाडस होत नव्हतं, म्हणून त्याने समोरील आरशात पाहिले तेव्हा त्याला दिसलं की ती म्हातारी अक्षरशः त्याच्या कानाजवळ आली होती.
हे दृश्य पाहून त्याने ओरडत संपतला बाहेर ढकललं आणि स्वतः रिक्षातून बाहेर उडी मारली. दोघे पण त्या निर्जन रस्त्यावर खाली पडले होते. रिक्षा तशीच पुढे जाऊन एका दगडावर जाऊन आपटली आणि तिथेच थांबली. दोघं सावरत उठले आणि त्या रिक्षापासून थोडं अंतर ठेवून उभे राहून एकसारखं बघत होते. दोघांच्या सुद्धा तोंडून एक शब्द फुटत नव्हता. दोघं एकमेकांना पकडून उभे होते. रिक्षामध्ये असणाऱ्या लाईटच्या प्रकाशात त्यांना असं दिसलं की म्हातारी रिक्षाच्या मागे असणाऱ्या पारदर्शक प्लास्टिक कागदातून त्यांनाच बघून विक्षिप्तपणे हसत होती. ते पाहून ते दोघं पण तिथून पळून गेले आणि दूर एका वळणावर थांबून त्या रिक्षाकडे एकसारखं पाहत होते. बराच वेळ ती रिक्षा हालत होती. खूप वेळ पाहिल्यावर त्या रिक्षामधून 2 ते 3 काळ्या सावल्या बाहेर येताना दिसत होत्या. नक्की कळत नव्हतं आम्ही काय बघत आहोत ते, पण थोड्या वेळाने ती म्हातारी बाहेर आली. जिवंत असताना कमरेत वाकत काठीच्या साह्याने चालणारी ती म्हातारी आता एकदम सरळ चालत होती आणि तिचं चालणं अगदी एका पुरुषाप्रमाणे होतं. नक्की आम्ही स्वप्न तर पाहत नव्हतो ना. त्या म्हातारीनं एका हाताने ती रिक्षा एका बाजूनं उचलली आणि परत खाली सोडली. हा सर्व प्रकार बघून संपत रडायलाच लागला होता. त्याच्या हुंदक्यांचा आवाज त्या म्हातारीच्या कानावर पडला आणि ती आमच्या दिशेने वळली आणि हळूहळू पुढे चालत येऊ लागली. तिने हळूहळू तिचा वेग वाढवला तसा दादा आणि संपत दोघे ओरडत इकडे रस्ता भेटेल तिकडे पळू लागले. इकडे गावात सगळे त्यांची वाट बघत बसले होते. म्हणजे प्रेत घेऊन आले की लगेच त्यावर अंतिम संस्कार करता येतील. पण बराच वेळ त्यांचा पत्ता नसल्यानं गावातले काही लोक दुचाकीवरून त्यांच्या शोधात बाहेर पडले. थोडं पुढे आल्यावर त्यांना दिसलं की रिक्षा एका दगडावर आपटून थांबली आहे. सगळ्यांना आता चिंता वाटू लागली की त्यांचा अपघात तर झाला नसेल ना. पण रिक्षात कुणीच दिसत नव्हतं. थोडं पुढे गेल्यावर सगळ्यांना एका झाडाखाली त्या म्हातारीचे प्रेत दिसले. त्यातल्या काही जणांना थोडा अंदाज आला असावा म्हणून त्यातल्या चौघांनी त्या म्हातारीला पुन्हा त्या रिक्षात कसंबसं बसवले आणि रिक्षा थेट गावच्या दिशेने नेली. आता बाकीचे गावकरी त्या दोघांच्या शोधासाठी पुढे गेले असता एका वळणावर ते दोघं सुद्धा दमून एका दगडावर भिवून बसलेले दिसले. गावकऱ्यांना पाहून त्यांना जरा बरं वाटलं. त्यांनी तिथं कोणती सुधार चौकशी न करता त्यांना सरळ गावात घेऊन आले आणि एका घरात बसवले. त्या म्हातारीचे पटकन अंत्यसंस्कार करण्यात आले आणि नंतर घरी येऊन यांची विचारपूस सुरू केली. त्यांनी जसजसा सगळा घटनाक्रम सांगायला सुरुवात केली तसा गावातल्या जाणकारांना त्यामागचं कारण उलगडत गेलं. ते म्हणाले, जेव्हा तुम्ही घरी परत येत होता तेव्हा तुमच्या मागून बरेच भटके आत्मे तुमचा पाठलाग करत येत होते. कारण त्यांना समजले होते की तुमच्यासोबत एक प्रेत आहे आणि ते मुख्य म्हणजे रिकामं आहे, आत्मा नसलेलं. आणि त्यांना त्या रिकाम्या शरीरात प्रवेश करून स्वतःच्या इच्छा पूर्ण करायच्या होत्या. म्हणून तुम्हाला तिथं बऱ्याच काळ्या सावल्या दिसत होत्या. त्या फक्त सावल्या नव्हत्या, त्या प्रेत आत्मा होत्या. पण ब्रह्ममुहूर्त जवळ आल्यामुळे त्यांना त्या शरीरात जास्त वेळ प्रवेश टिकवता आला नाही. तुमचं नशीब चांगलं होतं म्हणून तुम्ही त्यांच्या तावडीत सापडला नाहीत, नाहीतर आता वेगळीच काहीतरी परिस्थिती असती. तर मित्रांनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या अशा एका थरारक कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.